नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामांसाठी शहरातील अतिक्रमणावर महापालिकेकडून बुलडोझर चालवला जातोय। रामकुंड ते काळाराम मंदिरापर्यंत होणाऱ्या रामकाल पथ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेची तोडक कारवाई सुरू झाली आहे। या परिसरात असलेले छोटे-मोठे हॉटेल्स, दुकान तसंच जुनं बांधकाम नाशिक महापालिकेकडून तोडलं जात आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक विकास कामं सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकमधल्या रामकुंड परिसरातल्या जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू झालेलं आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये रामकुंड ते काळाराम मंदिरापर्यंत जो रामकाल पथ तयार होतो आहे त्या रामकाल पथाच्या दरम्यान जे मोठमोठे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि एकूण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमण हटाव विभागाचे जे पथक आहे ते नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे। या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळतोय। एकूणच रामकाल पथाच्या ज्या इतर परिसरामधलं जे अतिक्रमण आहे ते खरं तर अतिक्रमण काढण्यासाठी अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेकडनं त्या ठिकाणी प्रयत्न केले जात होते आणि एकूण आज जी रामकाल पथाच्या परिसरातलं रामकुंड परिसरातलं जे अतिक्रमण भाग आहे त्या ठिकाणी ही तोडक कारवाई आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या रामकुंड परिसरातलं जे अतिक्रमण आहे ते काढून हा संपूर्ण परिसर हा मोकळा केला जातोय। एकूणच सिंहस्थच्या अनुषंगाने जे महत्त्वाची कामं आहेत ते कामांना सुरुवात झाल्यानंतर नाशिक शहरामध्ये विविध भागांमध्ये अशा पद्धतीची ही अतिक्रमण मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.